विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणी सुरू. 6 जागांवर आधीच महायुती बिनविरोध. निकालाचे अपडेट झी24 तासवर. नाशिकमध्ये नरेंद्र दराड यांना पाठिंबा दिलेल्या गोकुळ गीतेंना विजयाचा विश्वास. निवडणुकीतून माघार घेतली नव्हती. मतदारांनी मला मतदान केलं असेल. गोकुळ गीतेंच्या विधानानं मोठा ट्विस्ट. धाराशिव सोलापूरमध्ये निकालाआधीच विजयाचे बॅनर. भाजप उमेदवाराच्या अभिनंदनाचे बॅनर. बसवराज पाटील तर सोलापुरात राजेंद्र राऊत यांच्या निकालापूर्वीच अभिनंदन. आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच. आमदार फोडून विरोधकांचं संख्याबळ कमी केलं. विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणं चिंताजनक. जयंत पाटील यांची सरकारवर टीका. निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं. ठाकरेंची साथ सोडत लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. धाराशिवमधील बैठकीनंतर ओमराजेंची घोषणा. ओमराजे आज दिल्लीला जाण्याची शक्यता. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी दिल्ली दौरा. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेशाआधी कायदेशीर बाबी पूर्ण करणार. युबीडीचे बंडखोर खासदार आज नांदेडमध्ये दाखल होणार. दिल्लीवरून खासगी विमानानं दुपारी 4 वाजता आगमन. नांदेडहून खासदार आपापल्या मतदारसंघात रवाना होणार. 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात वरुणराजाचं आगमन. मुंबईसह ठाणे, पुणे, साताऱ्यामध्ये आनंद सरींचा वर्षाव. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. तर उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज. एल निनोमुळे राज्यावर मोठं संकट. 23 जून पासून पाऊस सुरू होईल, पण पेरणीची घाई करू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन. आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युएटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा.